उपोषण करणं हा आमचा प्रांत नाही, परंतु या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांनी इथले उपोषण केलेलं आहे. हे उपोषण करण्याच्या पाठीमागे एक वर्षभरापूर्वीपासून त्यांच्यावरती होत असलेला जो अन्याय आहे, या अन्यायाची पार्श्वभूमी पण आहे. ऑगस्ट 2025ला ज्यावेळी कामगारांनी स्वतःच्या हक्काच्या मागण्यांसाठी व्यवस्थापनाकडे घेराव घातला होता आणि त्यांना प्रश्न विचारले होते, त्यावेळी तिकडची जी मालकीन आहे त्या मालकिनीने स्वतःची गाडी या कामगारांच्या अंगावरती घातली. ती गाडी अंगावरती घातल्याच्या नंतर एका मुलीला बऱ्यापैकी इजा झाली आणि ती इजा झाल्यामुळे तिला जवळजवळ तिला हॉस्पिटलाइज करावं लागलं आणि त्यावेळी त्या मालकिनीवरती जो खटला दाखल करण्यात आला किंवा जो गुन्हा घेण्यात आला त्या गुन्ह्यामध्ये तिला अरेस्ट करण्यात आली नाही. कदाचित तिचं वय किंवा तिचं जे काही शारीरिक अपंगत्व आहे ते त्याच्यामध्ये तिला ॲडव्हान्टेज म्हणून तिला ते असं वाटायला लागलं की मला काय बाबा प्रशासन किंवा पोलीस प्रशासन मला अरेस्ट करत नाही आहे तर माझं कोण काय वाकडं करणार आहे. तर या पद्धतीने जी सुरुवात झाली त्याच्यानंतर आपल्या मालकिनीला अरेस्ट होत नाही तर आपलं कोण काय वाकडं करणार आहे अशा पद्धतीची भावना मॅनेजर आणि सुपरवायझरच्या मनामध्ये यायला लागली. त्याच भावनेतून त्यांचे काही जे सुपरवायझर्स आहेत त्या सुपरवायझर्सने महिलांचा छळ करणं, त्यांच्या बाबतीमध्ये वाईट साईड काहीही बोलणं अशा पद्धतीच्या गोष्टी चालू झाल्या. कुठच्याही महिलेला वॉशरूमला जाताना देखील ती किती वेळा वॉशरूमला चालली आणि का वॉशरूमला चालली अशा पद्धतीचे प्रश्न करायला लागले. याच्या व्यतिरिक्त FIRमध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या मी या ठिकाणी बोलू शकत नाही की महिलेच्या बाबतीमध्ये एवढ्या घाणेरड्या प्रकार घडत असताना देखील एखादी मालकीन जी स्वतः महिला आहे ती मात्र अशा पद्धतीने वागते की त्यांच्यावरती कारवाई करायला मागत नाही. मला वाटतं एका महिलेच्या बाबतीत एका महिलेवरती काही महिलांवरती एका पुरुष सुपरवायझरने आणि मॅनेजरने काही कमेंट्स पास केले किंवा अजून काही चुकीच्या गोष्टी बोलल्याच्यामुळे ती जर का पोलिसाला तक्रार करायला गेल्याच्या नंतर